सिंह राशी जुलै 2026 राशीफळ. सूर्यदेव स्वतः तुमच्यासाठी उघडणार भाग्याचे सुवर्णद्वार. सिंह राशीच्या जातकांनो, तुम्हाला एक प्रश्न विचारू. तुम्ही कधी असा अनुभव घेतला आहे का की तुमच्याकडे क्षमता भरपूर आहे, मेहनत प्रचंड आहे, तरीही मनासारखं यश मिळायला उशीर होतो? कधी कधी आयुष्य आपल्याला थांबवत नाही तर मोठ्या यशासाठी तयार करत असतं. 2026 हा महिना सिंह राशीच्या अनेक जातकांसाठी अगदी तसाच असू शकतो. कारण या महिन्यात तुमच्या पत्रिकेत कर्म, भाग्य, लाभ, प्रतिष्ठा यांचा अत्यंत सुंदर संगम निर्माण होत आहे. महिन्याच्या सुरुवातीला राशीस्वामी रविदेव लाभस्थानात विराजमान आहेत. धनेश बुधदेव 7 जुलै रोजी वक्री अवस्थेत लाभस्थानात प्रवेश करणार आहेत. राजयोगकारक मंगळ दशमस्थानात विराजमान असून कर्माला बळ देत आहे. भाग्येश मंगळ कर्मस्थानात येऊन प्रभावी लक्ष्मीनारायण राजयोग निर्माण करत आहे. जातकांनो, या महिन्यात तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळू शकते. तुमच्या कार्याची दखल घेतली जाऊ शकते. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना फळ मिळण्यास सुरुवात होऊ शकते. पण लक्षात ठेवा, राजा होणं सोपं असतं. राज्य टिकवण्यासाठी शिस्त आणि संयम आवश्यक असतं. म्हणूनच या महिन्याचा तुमच्यासाठी मंत्र आहे, कर्म करत राहा. कारण या महिन्यात तुमची मेहनत तुमची ओळख निर्माण करणार आहे. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे. एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्यावा. नमस्कार, आपल्या चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत करते. आज आपण जुलै 2026 हा महिना सिंह राशीसाठी धन, कुटुंब, करिअर, प्रेम, विवाह, आरोग्य, भाग्य आणि उपाय या दृष्टीने कसा असणार आहे हे बघूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सिंह राशीच्या जातकांनो, राशीचक्रातली 5वी रास म्हणजे सिंह रास. नेतृत्व, आत्मविश्वास, धैर्य, मोठेपणा आणि प्रभावी व्यक्तिमत्व हे तुमचे नैसर्गिक गुण आहेत. तुम्ही गर्दीतही वेगळे दिसता कारण तुमच्यात नेतृत्व करण्याची नैसर्गिक क्षमता असते. तुम्हाला फक्त यश हवं असतं का? तर तसं नाही, तर त्या यशाला अर्थही हवा असतो. मात्र या महिन्यात राशीत असलेले केतुदेव काही वेळा मनात अनावश्यक भीती किंवा संभ्रम निर्माण करू शकतात. कधी कधी बाहेरील अडथळ्यांपेक्षा मनातील शंका जास्त मोठ्या असतात. म्हणून स्वतःवरचा विश्वास कायम ठेवा. या महिन्यात तुमचा पॉवर वर्ड आहे शिस्त. या महिन्याचे हिरो प्लॅनेट आहेत मंगळदेव. कारण राजयोगकारक मंगळ दशमस्थानातून कर्माला बळ देत आहे. सिंह राशीच्या जातकांनो, या महिन्यात विशेषतः 5 चुका तुम्ही टाळायला हव्या. पहिली चूक, अहंकारामुळे नात्यांमध्ये अंतर निर्माण करू नका. दुसरी चूक, रागाच्या भरात निर्णय घेऊ नका. तिसरी चूक, जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका. चौथी चूक, खर्चावरील नियंत्रण गमावू नका. 5वी चूक, मनातील भीती वाढू देऊ नका. जातकांनो, यशाला सर्वात मोठा धोका अपयशामुळे नसतो तर अति आत्मविश्वासामुळे असतो, हे लक्षात ठेवा. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने सिंह राशीच्या जातकांसाठी दृष्टीने जुलै महिना अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. महिन्याच्या सुरुवातीला राशीस्वामी रविदेव लाभस्थानात विराजमान आहे. त्यामुळे आर्थिक लाभाचे अनेक मार्ग खुलू शकतात. 7 जुलै रोजी धनेश बुधदेव वक्री अवस्थेत लाभस्थानात प्रवेश करतील. ही स्थिती धनप्राप्ती आणि धनसंचयासाठी सकारात्मक असली तरी आर्थिक निर्णय घेताना सावधगिरी आवश्यक राहील. काही जातकांना बोनस, प्रोत्साहनपर रक्कम, जुनी गुंतवणूक, नवीन उत्पन्नाचे स्रोत यांचा लाभ मिळू शकतो. मात्र बुध वक्री असल्यामुळे कमाईपेक्षा योग्य नियोजन अधिक महत्त्वाचं असेल. कुटुंबाच्या दृष्टीने घरातील वातावरण सामान्यतः चांगलं राहू शकतं. मात्र अष्टमातील शनिदेव काही वेळा वैवाहिक जीवनात मतभेद निर्माण करू शकतात. लक्षात ठेवा, मतभेद होणं हे अत्यंत स्वाभाविक आहे, पण मनभेद होऊ देणं टाळा. कारण संसार टिकवणं हे दोघांच्याही प्रयत्नांवर अवलंबून असतं. वाणीच्या बाबतीत एक विशेष सूचना, तुमच्या शब्दांमध्ये प्रभाव असेल म्हणून बोलताना संयम आणि सौम्यता जपा. कारण शब्द नातं जोडू शकतात तर नातं तोडूही शकतात. परिश्रमाच्या दृष्टीने शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची आहे. 4 जुलै रोजी शुक्रदेव राशीत प्रवेश करतील. शुक्र तुमच्यासाठी परिश्रमाचे कारक आहे. याचा अर्थ या महिन्यात परिश्रमाला पर्याय नाही. ज्यांनी सातत्याने मेहनत घेतली त्यांनाच या काळात यश मिळू शकतं.
प्रवासाच्या दृष्टीने विचार केला असता उच्चचे गुरुदेव व्ययस्थानात असल्यामुळे शिक्षणासाठी प्रवास, आध्यात्मिक प्रवास, परदेशाशी संबंधित हालचाली याचे योग निर्माण होत आहे. या काळात ज्ञानासाठी केलेला खर्च लाभदायक ठरू शकतो. जातकांनो, ज्ञानावर केलेला खर्च हा खर्च नसतो, ती भविष्यातील गुंतवणूक असते. सिंह राशीच्या जातकांनो, जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, माझे कर्म माझं भाग्य घडवेल. कारण मी पुढे तुम्हाला सांगणार आहे राजयोग कारक मंगळ तुमच्या करिअर, घर आणि प्रेमजीवनावर कसा प्रभाव टाकणार आहे. घर, वाहन आणि सुखाच्या दृष्टीने हा महिना मध्यम ते चांगला म्हणता येईल. 16 जुलैनंतर राशीस्वामी रविदेव व्ययस्थानात जातील, त्यामुळे घर, प्रवास आणि इतर आवश्यक बाबींवर खर्च वाढू शकतो. हे खर्च भविष्यासाठी उपयुक्त ठरतील. आईच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या, तिच्यासोबत वेळ घालवा, कारण आईचा आशीर्वाद अनेक वेळा नशिबापेक्षा मोठं संरक्षण कवच ठरतं. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला म्हणता येईल. पंचमेश गुरुदेव उच्चीचे असले तरी व्ययस्थानात असल्यामुळे शिक्षणासाठी अधिक परिश्रम आणि खर्च देखील होऊ शकतो. उच्च शिक्षण, परदेशी शिक्षण किंवा संशोधन करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. प्रेमसंबंधांच्या दृष्टीने या महिन्यात प्रेमापेक्षा समजूतदारपणा अधिकच महत्त्वाचा ठरणार आहे. जातकांनो, प्रेम नातं निर्माण करतं, पण विश्वास नातं टिकवतं. विवाहित जातकांनी विशेष काळजी घ्यावी. अष्टमातील शनिदेव काही वेळा जोडीदारासोबत मतभेद निर्माण देखील करू शकतात. मात्र लक्षात ठेवा, संसार जिंकण्यासाठी वाद जिंकणं आवश्यक नसतं. संततीच्या दृष्टीने काही शुभ बातम्या मिळू शकतात. मुलांच्या प्रगतीमुळे आनंद मिळू शकतो. तुमच्यासाठी एक प्रश्न, तुमच्या आयुष्यात सर्वात मोठं ध्येय कोणतं आहे? प्रतिष्ठा, आर्थिक प्रगती, कुटुंब की आत्मिक शांती? तुमचं उत्तर हे कमेंटमध्ये नक्की लिहा. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना मध्यम ते चांगला म्हणता येईल. राशीत असलेले केतुदेव काही वेळा मनात अनावश्यक भीती, अस्वस्थता, संभ्रम निर्माण करू शकतात. जातकांनो, मन शांत असेल तर कठीण परिस्थिती सोपी वाटते. या महिन्यात शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याची देखील काळजी घ्या. काही जातकांना झोपेच्या समस्या, मानसिक ताण, डोकेदुखी किंवा रक्तदाबातील चढउतार, अनावश्यक चिंता यांचा अनुभव देखील येऊ शकतो. मात्र एक चांगली गोष्ट म्हणजे दशम स्थानातील राजयोग कारक मंगळ तुमची कार्यक्षमता आणि ऊर्जा वाढवत आहे. योग, प्राणायाम, सूर्यनमस्कार तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. 16 जुलैनंतर खर्च वाढण्याची शक्यता आहे. मात्र लक्षात ठेवा, गरज आणि इच्छा यांमधील फरक ओळखला तरच आर्थिक स्थैर्य टिकून राहतं. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काळ सकारात्मक आहे. परिश्रम आणि शिस्त यांच्या जोरावर यश मिळण्याची संधी मिळू शकते. शत्रू पक्षांच्या बाबतीत एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सिंहाला प्रत्येक लढाई लढायची नसते. काही वेळा दुर्लक्ष करणं हाच मोठा विजय असतो, हे लक्षात ठेवा. सिंह राशीच्या जातकांना जुलै 2026 नंतर महिना करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. तुमच्या पत्रिकेत कर्म, भाग्य, लाभ यांचा सुंदर संगम निर्माण झाला आहे. राजयोग कारक मंगळ दशम स्थानात विराजमान आहेत. दशम स्थान म्हणजे कर्म, करिअर, प्रतिष्ठा आणि सामाजिक स्थान. इथे बसलेला मंगळ तुमची कार्यक्षमता वाढवतो. या महिन्यात तुमची ओळख तुमच्या शब्दांना नाही तर तुमच्या कामाने निर्माण होणार आहे. भाग्येश कर्मस्थानात येऊन प्रभावशाली लक्ष्मीनारायण राजयोग निर्माण करत आहे. हा योग अनेक वेळा पदोन्नती, नवीन जबाबदारी, प्रतिष्ठा आणि करिअरमध्ये प्रगती घेऊन येऊ शकतो. व्यावसायिक जातकांसाठी हा काळ विस्ताराचा आहे. नवीन ग्राहक, नवीन संपर्क, नवीन संधी तुमच्या आयुष्यात येऊ शकतात. 7 जुलैनंतर लाभेश बुध लाभस्थानात प्रवेश करतील, त्यामुळे नेटवर्किंग, सोशल मीडिया आणि व्यावसायिक संबंधांमधून लाभ मिळू शकतो. बुध वक्री असल्यामुळे महत्त्वाचे करार, कागदपत्र, आर्थिक निर्णय काळजीपूर्वक वाचा. सिंह राशीच्या जातकांनो, रामायणातील प्रभू श्रीरामांची कथा आपल्याला एक मोठा संदेश देते. भगवान श्रीराम हे अयोध्येचे राजकुमार होते, पण राजा होण्यापूर्वी त्यांनी वनवास करावा लागला. संघर्ष आले, अडथळे आले, वियोग आला, पण त्यांनी धर्म, संयम आणि कर्तव्य सोडलं नाही. शेवटी विजय त्यांचाच झाला. जातकांनो, या महिन्यात तुमच्यासाठीही संदेश हाच आहे. खरा राजा तोच असतो जो परिस्थितीपेक्षा स्वतःच्या मूल्यांना मोठं मानतो. जुलै 2026 मध्ये तुमची परीक्षा होऊ शकते, पण योग्य निर्णय घेतला तर यश निश्चितच तुमचं असेल. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने हा महिना समाधान देणारा ठरू शकेल. जुन्या मित्रांसोबत संवाद वाढेल.
कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. तुमच्या अनुभवांचा लाभ घरातील तरुणांना होऊ शकतो. मात्र नियमित तपासणी, औषधं आणि आहाराकडे दुर्लक्ष करू नका. लक्षात ठेवा, अनुभव ही अशी संपत्ती आहे जी वाटल्याने वाढते. आता माझ्या प्रिय भगिनींनो, जुलै महिना तुमच्यासाठी आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. शुक्रदेव राशीत येत असल्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात आकर्षण वाढेल. काही महिलांसाठी नवीन काम, व्यवसाय, कौशल्य विकास, आर्थिक प्रगती यांचे योग निर्माण होत आहे. मात्र घर आणि करिअर यांमध्ये संतुलन राखणं अधिक महत्त्वाचं ठरेल. जातकांनो, स्त्री फक्त घर सांभाळत नाही तर ती पूर्ण घराला दिशा देते. म्हणून स्वतःच्या आरोग्याची आणि आनंदाची काळजी घ्या. स्वतः आनंदी असलेली व्यक्ती इतरांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करू शकते. आता अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे भाग्य आणि शुभ संकेत. तुमच्या पत्रिकेत भाग्येश कर्मस्थानात विराजमान आहे, त्यामुळे लक्ष्मीनारायण राजयोग निर्माण होत आहे. हा योग अनेक वेळा मेहनतीला भाग्याची जोड देतो. भाग्य म्हणजे चमत्कार नव्हे, तर योग्य वेळी योग्य संधी मिळणं म्हणजे भाग्य. लाभस्थानातील रविदेव आणि नंतर येणारे बुधदेव आर्थिक आणि सामाजिक लाभ वाढवू शकतात. दशम स्थानातील मंगळ तुमच्या प्रतिष्ठेत वाढ करू शकतात. अष्टमातील शनिदेव एक महत्त्वाचा संदेश देत आहे. नातं जिंकणं वाद जिंकण्यापेक्षा अधिक महत्त्वाचं असतं. विशेषतः विवाहित जातकांनी मतभेदांना मनभेद होऊ देऊ नये. या महिन्याचे हिरो प्लॅनेट आहेत मंगळदेव, कारण ते तुमच्या कर्माला बळ देऊन यशाच्या दिशेने पुढे नेत आहे. सिंह राशीच्या माझ्या जातकांनो, एक सुंदर म्हण आहे, सूर्य रोज उगवतो म्हणून त्याचं तेज कमी होत नाही. तसंच जीवनातही आहे. सातत्य, शिस्त आणि कर्म यांच्या जोरावर मोठं यश मिळतं. तुमच्यासाठी कर्मसंदेश यशाची वाट पाहू नका. स्वतःला इतकं सक्षम बनवा की यशाला तुमच्यापर्यंत यावं लागेल. लक्षात ठेवा, राजयोग दार उघडू शकतो, पण त्या दारातून चालण्याचं, जाण्याचं हे काम कर्मच करतं. सिंह राशीच्या जातकांनो, आता आपण त्या विषयाकडे येत आहोत ज्याची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहतो. तो विषय म्हणजे लाभ आणि इच्छापूर्ती. जुलै 2026 मध्ये तुमच्या पत्रिकेत लाभस्थान विशेष सक्रिय झालेलं दिसतं आहे. महिन्याच्या सुरुवातीला राशीस्वामी रविदेव लाभस्थानात विराजमान आहेत. त्यानंतर 7 जुलै रोजी लाभेश बुधदेव वक्री अवस्थेत लाभस्थानात प्रवेश करतील. लाभ म्हणजे फक्त पैसा नसतो, तर लाभ म्हणजे योग्य व्यक्ती भेटणं, योग्य संधी मिळणं, योग्य वेळी योग्य निर्णय घेणं. या महिन्यात अशा अनेक संधी तुमच्या आयुष्यात येऊ शकतात. काही जातकांना आर्थिक लाभ, नवीन संपर्क, सामाजिक प्रतिष्ठा, व्यवसाय विस्तार, अडकलेलं काम पूर्ण होणं याचा अनुभव येऊ शकतो. जातकांनो, ईश्वर कधी कधी आपण मागितलेलं देत नाही, त्यापेक्षा चांगलं काहीतरी देतो. म्हणून या महिन्यात आलेल्या प्रत्येक संधीचं तुम्ही स्वागत करा. व्यय आणि प्रदेशाशी संबंधित विषयांच्या दृष्टीने जर पाहिलं तर हा महिना महत्त्वाचा ठरू शकतो. 16 जुलै रोजी राशीस्वामी रविदेव व्ययस्थानात प्रवेश करतील. त्यामुळे प्रवास, परदेश, शिक्षण, आध्यात्मिक कार्य यासाठी खर्च वाढू शकतो. मात्र लक्षात ठेवा, प्रत्येक खर्च नुकसान नसतो. काही खर्च भविष्याची गुंतवणूक असतात. उच्चचे गुरुदेव व्ययस्थानात विराजमान असल्यामुळे उच्च शिक्षण, परदेशी शिक्षण, संशोधन, आध्यात्मिक साधना या सर्व क्षेत्रांमध्ये सकारात्मक परिणाम दिसून शकतात. परदेशासंबंधित काम करणाऱ्या जातकांना चांगले संकेत मिळू शकतात. व्हिसा, नोकरी किंवा शिक्षणाच्या प्रयत्नांना गती मिळू शकते. वक्री बुध असल्यामुळे कागदपत्र आणि आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक तपासा. लहानशी चूक मोठा विलंब निर्माण करू शकते. तुमच्यासाठी एक प्रश्न, 2026 पर्यंत तुम्ही कोणतं एक ध्येय पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे? तुमचं उत्तर हे कमेंटमध्ये लिहा. आता पाहूया जुलै महिन्यातील तुमचा स्कोर. पैसा 10 पैकी 8. लाभस्थान सक्रिय असल्यामुळे आर्थिक प्रगतीची चांगली शक्यता आहे. प्रेम 10 पैकी 7. मतभेद टाळल्यास नात्यांमध्ये प्रेम टिकेल. करिअर 10 पैकी 9. दशमातील राजयोगकारक मंगळ हा करिअरमध्ये यश देऊ शकतो. आरोग्य 10 पैकी 7. मानसिक शांतता आणि नियमित दिनचर्या आवश्यक आहे. कुटुंब 10 पैकी 8. समजूतदारपणामुळे नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल. भाग्य 10 पैकी 9. लक्ष्मीनारायण राजयोग भाग्याला बळ देत आहे. मानसिक शांती 10 पैकी 7. केतूमुळे मन स्थिर ठेवण्याची गरज राहील. एकूण जुलै 2026 हा महिना सिंह राशीसाठी कर्म, प्रतिष्ठा आणि प्रगतीचा महिना ठरू शकतो. या महिन्यातील शुभ दिवस आहेत 9, 17 आणि 27 जुलै. या दिवशी महत्त्वाचे निर्णय, गुंतवणूक, व्यवसाय विस्तार, करार, नवीन सुरुवात करण्याचा विचार करू शकता. 7, 15, 25 हे दिवस सावध राहण्याचे आहेत. या दिवसांमध्ये राग टाळा, आर्थिक जोखीम घेऊ नका, वैवाहिक वाद टाळा, घाईघाईत निर्णय घेऊ नका.
सिंह राशीच्या जातकांसाठी जुलै महिन्यातील काही विशेष उपाय. दररोज किंवा रविवारी खालील मंत्रांचा जप करा. ओम घृणी सूर्याय नमः. मंगळ ग्रहासाठी ओम अंगारकाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप लाभदायक ठरेल. सिंह राशीसाठी विशेष कृपा देणाऱ्या देवता म्हणजे भगवान सूर्यनारायण आणि श्री हनुमानजी. रविवारी सूर्याला अर्घ्य द्या. मंगळवारी हनुमान चालिसाचं पठण करा. या महिन्यात गहू दान करा, गूळ दान करा आणि लाल मसूर डाळ दान करा. तांब्याच्या वस्तू तुम्ही दान करू शकता. दानामुळे ग्रहांची शुभता वाढण्यास मदत होते. सिंह राशीसाठी ब्लड स्टोन ब्रासलेट लाभदायक ठरेल. हे ब्रासलेट आत्मविश्वास वाढवणं, निर्णय क्षमता सुधारणं, नकारात्मकता कमी करणं, नेतृत्व गुण बळकट करणं या दृष्टीने उपयुक्त मानलं जातं. जर ऑनलाईन मागवायचे असेल तर त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सिंह राशीच्या जातकांनो, एकदा एका शिल्पकाराला विचारण्यात आलं की तू दगडातून इतकी सुंदर मूर्ती कशी घडवतोस. त्यावर तो म्हणाला, मी मूर्ती तयार करत नाही, मी अनावश्यक भाग दूर करतो. जीवनातही तसंच असतं. कधी कधी ईश्वर आपल्याकडून काही गोष्टी दूर करतात, जसं अहंकार, भीती, नकारात्मकता, आणि त्या जागी देतात धैर्य, अनुभव आणि यश. जुलै 2026 मध्ये तुमच्यासाठी हेच घडू शकतं. लक्षात ठेवा, राजयोग तुम्हाला संधी देतो, पण त्या संधीचं सोनं करण्याचं काम मात्र तुमचं कर्म करतं. ग्रह दशा देतात, परंतु यशापर्यंत पोहोचवतात ते तुमचं कर्म. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.